नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाकडून काल चौकीदार या पदाच्या 416 जागांसाठी भरती आली. नावात आदिवासी विभाग आहे, परंतु आदिवासींसाठी एकही जागा राखीव नाही. म्हणजेच काय की एसटी प्रवर्गासाठी तुम्हाला या 416 जागांमध्ये एकही जागा राखीव मिळणार नाही मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने या गोष्टीत त्यांना जर फॉर्म भरायचा असेल तर ते ओपन मधून भरू शकतात. मी तुम्हाला जाहिरात दाखवतो बघा, ही जाहिरात आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणताही प्रकल्प बघा, एसटी प्रवर्गाची एकही जागा इथं राखीव नाही. तर बऱ्याच मुलांच्या मनात शंका आहे की सर ही अशी कशी जाहिरात आली, आमच्या डिपार्टमेंटची जाहिरात. याचं मेन काम हेच आहे चौकीदारचं, की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आश्रमशाळा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह, त्यांच्या बाहेर चौकीदारी करणे, वॉचमनचं काम करणे. आणि तिथंच नेमकं आम्हाला जे आहे तर ती संधी दिली नाही सर, तर आम्ही कसा फॉर्म भरावा, आमच्यावर हा अन्याय होतो आहे का, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे काल मेसेज होते, कमेंट पण मी वाचले आहेत. त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण घेतलेली आहे मित्रांनो. आता बघा, याची माहिती जी आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिली नव्हती, डिपार्टमेंट कडून काही नोटिफिकेशन नाही आलं. याच्यासाठी मी स्वतः आदिवासी विकास विभागाकडे गेलो, नाशिक इथे गेलो आणि तिथं जे काही अधिकारी होते त्यांच्याशी मी बोललो की हे अशा पद्धतीने कशी ऍड आली की जिथं आदिवासींचं हे नाही. तर त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी मला काय उत्तर दिलं ते मी तुम्हाला आता सांगतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघा. नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाकडून काल चौकीदार या पदाच्या 416 जागांसाठी जाहिरात आलेली होती. ही जाहिरात आल्यानंतर एसटी प्रवर्गाची एकही जागा यात जी आहे तर ती इन्क्लूड नव्हती. बरेच विद्यार्थी आश्चर्यचकित झाले की असं कसं होऊ शकतं की जागा कमी येणं तर आतापर्यंत होतच, परंतु आता 0 जागा आल्या. तर याच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होते, माझ्याही मनात प्रश्न होते. म्हणून आम्ही स्वतः जे आहे तर ते आदिवासी विकास भवन नाशिक इथे आलो होतो, अधिकाऱ्यांची भेट झाली. तर त्यांनी सांगितल्यानुसार आता ही जी काल जाहिरात आलेली आहे 27 एप्रिल 2026, याच्यामध्ये एसटी प्रवर्गाची एकही जागा नाही. तर याचं मुख्य कारण जे आहे तर ते आहे 20 नोव्हेंबर 2025 चा एक GR आहे, तर तो एक कारण सांगितलं जाते. त्या GR जो आहे तर तो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला होता. याच्यामध्ये काय होतं, जो अॅट्रॉसिटीचा आपला कायदा आहे त्या अंतर्गत दाखल खून आणि अत्याचाराच्या अनुषंगाने मृत प्रकरणातील, म्हणजे जे मृत प्रकरण असतील तर त्यांच्या कुटुंबातील जे काही व्यक्ती आता जिवंत असतील त्या कुटुंबातील एका व्यक्तीला पात्र सरकारी नोकरी देण्यासंदर्भातला हा GR होता. याच्यामध्ये या विभागातील गट क आणि गट ड भरतीचा संदर्भातला होता आणि ही गट ड भरती जी आहे तर ते होते. याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ऑलरेडी 37 जागा या एसटी प्रवर्गाच्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर 26 जागा या ओपन प्रवर्गातून अशा 63 आदिवासी व्यक्तींनाच, त्यांचं म्हणणं आहे उलट्या जास्त त्यांनी आदिवासी व्यक्तींना याच सरकारी नोकरी जी आहे तर ती दिलेली आहे. म्हणजे असे हे 63 उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांनी आदिवासी व्यक्तीच निवडलेले आहेत आणि तिथं आदिवासींची नियुक्ती जी आहे तर त्यांनी इथं केलेली आहे. म्हणजे भविष्यात देखील याच्यात काही जागा येतील असं नाही, कारण की त्यांचं म्हणणं आहे की ऑलरेडी आम्ही या जागांमध्ये एसटी प्रवर्गाच्या जागांना जे आहे तर ते सरकारी नोकरी इथं दिलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तर ते पाहिलं असेल. आता बघा, याच्यामध्ये जे GR चा उल्लेख आहे ना तर तो GR आहे तो दाखवणं, म्हणजे इथं फोटो दाखवणं का 20 नोव्हेंबर 2025 चा GR आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून आलेला हा GR जो आहे तो आपण पाहू शकतो. GR कोणा संदर्भातला आहे बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत, म्हणजे आपण जे त्याला बोली भाषेत अॅट्रॉसिटी वगैरे म्हणतो, तर त्या कायद्याअंतर्गत दाखल खून आणि अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणातील दिव्यांगत व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्याबाबत, म्हणजे ज्यांचा काही या प्रकरणात काही मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी द्यावी, अशा पद्धतीचा हा GR आहे. तर या GR मध्ये खास करून काय सांगितलेलं आहे की जे गट क आणि गट ड च्या जागा आहेत त्या कुठल्या बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या, तसेच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील ज्या काही जागा आहेत गट क च्या आणि गट ड च्या, तर या ठिकाणी हे जे असतील उमेदवार एसटी प्रवर्गाचेच बरं का, इथं एसटी प्रवर्गाचाच त्यांनी इथं उल्लेख जो आहे तो केलेला आहे. म्हणजे त्या अंतर्गत जे काही एसटी प्रवर्गाचे उमेदवार असतील तर त्यांना शासकीय नोकरी मिळावी याच्या संदर्भातला हा GR जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, तर यांनी काय सांगितलेलं आहे, म्हणजे मी जेव्हा तिथे गेलो डिपार्टमेंटला तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही अनुसूचित जमातींच्या 37 जागा आणि खुल्या प्रवर्गातील 26 जागा अशा अनुसूचित जमातीतील 63 दिव्यांगत व्यक्तींना त्यांच्या वारसदारांना आपण चौकीदार या पदावर जे आहे तर ते जे आहे तर ते त्यांना जॉब दिलेला ऑलरेडी, म्हणून सरळ सेवेच्या जाहिरातीमध्ये या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, ऑलरेडी याची भरती आम्ही केलेली आहे, पण ती भरती कशी केलेली आहे, त्याच्यासाठी काही एक्झाम वगैरे नाही घेतली त्यांनी डायरेक्ट जे काही या अत्याचारात जे काही मृत्यू झाले असतील आणि त्यांचे जे कुटुंबातले वारसदार वगैरे असतील तर त्या वारसाने त्यांना नोकरी जी आहे तर ती इथं मिळालेली आहे. म्हणजे मुळात जो पहिला प्रश्न होता की आदिवासींच्या जागा या दुसऱ्या समाजाला दिल्या, तर असं केलेलं नाही त्यांनी इथं उलट मला असं सांगण्यात आलं की सर तिथं 37च जागा होत्या, उलट्या आम्ही ओपनच्या पण 26 जागा काढून त्या 63 जागा केल्या आणि 63 जागा जे आहेत तर ते त्या समाजाला जे आहे तर ते आम्ही इथं देण्याचं काम केलं. तर हे डिपार्टमेंट कडून आलेलं हे उत्तर आहे मित्रांनो. आता याच्या संदर्भात डिपार्टमेंटने जे आहे तर ते आणखी थोडंसं परिपत्रक वगैरे काढावं, ऑफिशियल माहिती द्यावी, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज होत आहेत. तर हे एक कारण होतं, तुम्हाला हे कारण सांगणं जे आहे तर ते गरजेचं होतं आणि हे कारण तुम्हाला महाराष्ट्रात फक्त आपण इग्नाट अकॅडमीच्या माध्यमातूनच सांगू शकतो, कारण की आपण संपूर्णपणे विश्वसनीय माहिती घेतो, 100% खरी माहिती आणतो आणि ज्या माहितीविषयी आपल्याला डाऊट असेल तर डिपार्टमेंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी मी स्वतः तुम्हाला तिथूनच जो आहे तर तो व्हिडिओ दाखवला, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही कळेल की आपण जो आहे तर तिथलं सगळं ऑथेंटिकेट काम जे आहे तर ते केलेलं आहे. याच्या संदर्भात आणखी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.